उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यभरातील पावसाचा आढावा। मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी। नागरिकांनी काळजी घ्यावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। राज्यात मुसळधार पाऊस। तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, झरी जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान। 4 लाख हेक्टर पिकं बाधित। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळासह 6 गावांना पुराचा वेढा। लेंडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। एसडीआरएफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। हसनाळ गावात 3 मृतदेह आढळले। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात एकूण 6 नागरिकांचा मृत्यू। नांदेडमधील 3, बीडमधील 2 तर हिंगोलीतील 1 नागरिकाचा समावेश। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ। सध्या कोणताही धोका नसल्याचा प्रशासनाचा दावा। मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर। नदीचं पाणी गावांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं येलदरी धरण 100% भरलं। 10 दरवाजांमधून पूर्णा नदीपात्रात 56,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। सेनगाव, जिंतूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद।